इथे इथे हो इथे. हो 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 इथे. हो हा ओके ते चमचा लाव चमचा. चमचा ठेवायचा आहे मी हो म्हणजे हे जे आपलं घर गळतंय हे जे थेंब गळतायत हो. ते या चमच्यात भरायचे आहेत मी हो. हे जर ते थेंबाला कळलं ना परत ढगात जाईल हसतंय कोणी हसतंय का कोणी नाही हे तुमचे थुकरट विनोद आहेत ना माझ्या समोर नाही तिकडे चॅनलच्या एपी समोर ऐकवायचे. कोणी मी तुमची बायको आहे ना तुमची मी लेखक महोदय म्हणे 4 वेळा लिहायला लावतात तुम्हाला परत परत बदलायला लावतात एपिसोड रिराईट करायला लावतात लेखक म्हणे लेखक प्रगल्भा परत हाक नाही मारायच्या नावाने. अरे तसं काय नाव ठेव तिथे ठेवलेलं आहे मी याच्यात एक घेत तळ अख्खं तिथे इथे तिथे 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 हा? इथे तिथे 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 इथे इथे वाटी ठेवा सर इथे गळतंय. ए शाण्या इथे 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 काय सांगतोय मी तुझा असिस्टंट आहे का तू माझा असिस्टंट आहेस हसू नकोस तू आहेस ना तू कर जा धर ओ त्यांना का सांगताय काम करायला घर कोणाचं आहे आपलं आहे आपलं घर आहे ना मग त्यांना का काम करायला सांगताय. नाही. प्रगल्भा तरी माझे बाबा सांगत होते लेखकाशी लग्न करू नकोस हा लेखक साधा छप्पर तरी घेऊ देणार आहे का तुला. अगं. आता करते या गळक्या छपराच्या खाली संसार आमचा संसार गळका आमचं घर गळका भाऊजी यांची लेखणी गळकी. ए प्रगल्भा नाया हा माझ्या लिखाणावर नाही यायचं येणार मी लिखाणावर येऊ नको मग कोणावर येऊ हो? घरच्यांवर येऊ का तुमच्या घरच्यांवर येऊ का तुमच्या. नग आहेत ना तुमच्या घरातले नग एक साधा माणूस नाही तुमच्या घरात. घरच्यांवर बोलायला लावू नका मी जर बोलायला लागले ना तर पावसाळा संपेल पण माझं बोलणं संपणार नाही. ए असंही संपत नाही प्रगल्भा जरा थांब हो? बोलत बसू नका झोका द्या प्रसिद्धीला मी प्रसिद्धीला झोका द्या. झोका द्या प्रसिद्धीला उठेल माझी प्रसिद्धी. हा पम्या भाऊजी तुम्हाला सांगते या माणसाला प्रसिद्धीला नीट झोका देता येत नाही हो. वा थँक्यू. अरे काय वा वा आणि थँक्यू काय वाक्य आहे ते चांगलं वाक्य आहे माणसाला प्रसिद्धी. ऐकलंय मी नको सांग का दाबताय माझी प्रतिभा का दाबताय तुम्ही. प्रगल्भा कोणाकडनं शिकलात लिहायला माझ्याकडनं शिकलात ना. भांडणांमध्ये जी 4 वाक्य वापरते ती प्रोमोट छापता ना तुम्ही मग रेटिंग येतं की नाही तुम्हाला येतं की नाही रेटिंग. एक जे लक्षात- काय करताय ना माझ्या जीवावर करताय एवढं लक्षात एक ठेवा. लक्षात घे प्रगल्भा लक्षात भांडणं घे म्हणे. ही जेनेरिक असतात ती हा. वाक्य कॉमन असतात जगात. सारखं प्रगल्भ बोलायचं नाही मला अजिबात आवडत नाही भाऊजी मला हे नाव प्रगल्भ आहे काय काय प्रगल्भ काय आहे वाक्यामध्ये काय शब्दामध्ये काय आहे का शब्दामध्ये खूप आहे तुझ्यात नाहीये प्रगल्भता ओरडायचं नाही प्रसिद्धी उठेल सॉरी आय एम सो सॉरी प्रसिद्धी उठेल ओरडू नका. सगळी कामं करायची मी झोका देता येत नाही या माणसाला नीट जा ना सगळं मी करते हो जा आज जा नीट झोका द्या. हो देतो मी तू पम्या भाऊजी लक्ष ठेवा प्रसिद्धीकडे. मी आहे माझंही लक्ष आहे प्रसिद्धीकडे अख्ख्या संसाराला घळकी लागले माझ्या. माझीच प्रसिद्धी आहे जा तू 5 मिनिटं आज जरा शांतपणे सर काय आहे? माझ्या खांद्यावर थेंब पडतोय. मग मी येऊन वाटी ठेवू तिथे हसू नको बाजूला हो तिथून थेंब गळतोय प्रथम आता का हसलास तू आता नाही पडत आहे. सर मी काय म्हणतो म्हण पम्या वहिनी चिडल्या आहेत बाहेर पाऊस पण पडतो. ए पटपट बोल ना रे बाबा पटपट बोल ना मी घरी जाऊ. खरं तर घरी जा पाऊस पडतोय या एवढ्या पावसात काही सुचणारही नाही आपल्याला काय पाऊस आहे बघ घर गळलंय अख्खं जा तुझा घरी जा. सर पण इपीने 2 महा एपिसोड मागितले त्याचं काय बापाची पेंड आहे तिच्या महा एपिसोड मागितलेत महा एपिसोड प्रत्येक रविवारी हिला महा एपिसोड पाहिजे कशाला पाहिजे महा एपिसोड मरायला एपिसोड मागतीये नाही देणार बँक आहे आपल्याकडे अख्खी डेली सोपची नाही देणार महा एपिसोड आली मोठी शाणी येऊ दे ना तिचा फोन बरोबर तिला सांगतो ए नाही मिळत चल एपिसोड बिपिसोड मागते मला 1 मिनिट थांब ए बघ तिचाच फोन आहे हाय प्रिया ए हाय पृथ्वीक हॅलो कसा आहे मस्त बोल ना ग अरे काहीतरी करावं लागेल यार सिरियलचं. काय ट्रॅक्शन खाली चाललंय आपलं वाढवायला लागेल ना. अरे बापरे, हो का आत्ता आमची रिसर्च टीमची मीटिंग झाली आपल्याला काहीतरी करावं लागणार. एक काम कर ना तू ना मला 3 महा एपिसोड लिहून दे. 3 हा 3
आणि आत्ताच लावावे लागतील ना, नाही तर मग चॅनलने काही कॉल घेतला तर मग मला काही करता येणार नाही. करूया ना महा एपिसोड 3 आपण 4 करूया. रविवार 4 असतात, एपिसोड पण 4 तीनच करूया. करूया, तीनच लिहून दे 3 मला. करूया. येस 3 करू 3 करू. आणि ऐक ना रे, ते गणू म्हात्रेचं कॅरेक्टर आहे ना सिरियल मध्ये, हा ते चांगलं आहे ना. बोर आहे रे, खूप बोर होतं, खूपच बोर होतं. माझ्या रिसर्च टीमने सांगितलं, त्यांनी मिनिट टू मिनिट चेक केलं ना, तर त्याच्या ट्रॅकला लोक चॅनल चेंज करतायत. अच्छा हो का? हो, नाही नाही ठीक आहे. येस सली शाणी आहे. रिसर्च टीमच्या नावावर स्वतःला जे वाटतं ना ते सांगते मला. हॅलो, कट करूया गणू मात्रे, बसवूया त्याला. हा बसूया त्याला. हा. आणि हिचं वाढवते आपलं कोणती हिरोईन आपली, नलिनी हा नलिनीचं वाढव. येस हिरोईनचं नाव विचार. नलिनी येस तिथं वाढवूया. नो Yes, प्रॉब्लेम. yes. येस येस ओके. हे ऐक ना पृथ्वी, Yes, बोल, अरे मी बोल. ज्याच्यासाठी फोन केलेला तेच राहिलं, काय पावडेट यार मी. हा, ऐक ना, बोल, मला yes. मला ना आता रिसर्च टीम कडनं कळालं की सध्या 7-8 दिवस पाऊस पडतोय ना मुंबईत. Correct, तर लोकांना ना काहीतरी रोमॅन्टिक बघायचंय, तर आपण ना इमिजिएटली एक रोमॅन्टिक सीन ऍड करूया सिरियल मध्ये. हा इमिजिएटली म्हणजे हा, म्हणजे आता- आजच्या एपिसोड मध्ये जो एपिसोड शूट होतोय ना आता, तर त्याच्यात आपल्याला सीन ऍड करायचा आहे. आता लगेच आता लगेच सेटवरती आम्ही इन्कॉर्पोरेट करू आणि ना काहीतरी असं वेगळा विचार करूया. म्हणजे रोमॅन्टिक असं, म्हणजे एक, पावसातला रोमॅन्टिक सीन करूया, असं काहीतरी करूया. केवढा वेगळा आहे का? स्टँड आउट व्हायला हवं ना इतर चॅनल्सवर. होईल होईल. पावसात खूप वेगळा आहे हा. अरे मला खूप सुचतं रे, पण मला वेळच नसतो ना, नाही तर मीच लिहिला असता रे. हो, नाही नाही खरंय खरंय. पण आणि ना असं असं करूया की पावसामध्ये हिरोईन दिसतीये आणि तिच्यावरती हिरो कविता करतोय. हे इतकं वेगळं करायचं ड्रास्टिकली वेगळं करूया. रे हा ओके येस नो प्रॉब्लेम. Yes, हे yes. पण खूप वेगळं आहे. हे मला खरंच सुचलं नसतंय. हा, तुला नसतं सुचलं म्हणून मी सांगते ना. ती कविता पाठवा मला लगेच. हो येस हा, ऑफकोर्स. आम्ही ते सेटअप लावलाय ऑलरेडी पावसाचं. ओके तुला आत्ता पाठवतो एक रोमॅन्टिक कविता. चलो ओके बाय. येस यू बाय कॅच यू लेटर. येस बॉल आहे ना मी, मला कॅच करणार आहे. फिरवते नुसती. 3 महा एपिसोड पाहिजेत. लिहूया सर. आता थांब मला आधी सुचू दे मग लिहूया. थांब पासवर्ड आहे याचा, लिहूया सर. तू का ठेवतो रे असले पासवर्ड? हा का ठेवतो? डोक्याला त्रास देऊ नकोस माझ्या पम्या. हिला माय एपिसोड पाहिजे 3 मारायला. आता सांगते लगेच बाबा एक रोमॅन्टिक सीन दे लिहून. कुठनं द्यायचंय लिहून? बादा बादा घर गळताय. युजलेस. बदा बदा पाऊस धारा मनी रिमझिमल्या, चालेल सर? तुझ्या काकाला वाटलं होतं बदा बदा पाऊस पडताना मनी रिम झिमल्या वगैरे. आहा. हा? पम्या नको ना रे डोकं फिरवू, शांत राहा. सर प्रसिद्धीने पाठ फिरवली सर. काय झालं? काय झालं? प्रसिद्धी का रडते? बाजूला प्रसिद्धी का रडते? का रडते प्रसिद्धी? काही नाही. मला गप्पपणे काम करता येत नाही नाही का? ऐक ऐक काय काय चाललंय तुमचं? आय एम सॉरी. काय झालं लक्ष माझा नाही तुमचं प्रसिद्धीकडे. प्रगल्भा माझं लक्ष होतं. काय झालं माझा आवाज चुकून वाढला पम्यावर. ते हिचा प्रियाचा फोन आला ईपीचा. ती म्हणाली एक कविता लिहून हवी आहे, त्याच्यामुळे जरा माझं हे नाही. झालं. काय करायचंय? कविता नाही. का नाही करायचं? कविता नाही लिहायची अजिबात. हे झोका द्या, झोका द्या. अरे कविता लिह. कम्या भाऊजी असंच झालं मागे एकदा. अशीच प्रसिद्धी झोपली होती. हा माणूस बाजूला फोनवर कविता ऐकत होता कोणाला तरी. माझ्या प्रसिद्धीला झोपेत आगवण झाली हो. वा काय काय थँक्यू. इकडे ये. वा काय बोलतोयस रे बावळट आहेस. ह्याच्या कवितेमुळे प्रसिद्धीला हागवण नाही मग लागली. कोणामुळे लागली? तिचं पोट खराब होतं आधी. काही नाही, कविताच खराब होती तुमची. नाही पोट खराब त्या होतं. टवळीला सांगा गेली सोडत, मी नाही देणार कविता. अजिबात नाही लिहायची कविता. कोणाला म्हणतेस तू ती टवळी? टवळी तुमची कोण आहे तू ती? प्रियाला ईपीला म्हणतेस हा, टवळी? ती टवळी. तिने कामाला ठेवलंय मला तिथे. हा, ठेव. तिने सिलेक्ट केलं होतं मला रायटर म्हणून. म्हणून आपलं घर चाललंय. मग तुम्ही एक काम करा, दोघं मिळून लिहित बसा एखादा महा एपिसोड. पण माझ्या आयुष्याचा महा एपिसोड करू नका, ते सांगून ठेवतो तुम्हाला. वा. थँक्यू. का चाललंय तुमचं हे मध्ये? आवडतात त्यांना माझी वाक्य. अरे पण प्रगल्भा थांब ना जरा, नको ना चिडू. ऐक ना, एक तर मला ऑलरेडी सुचत नाहीये. मजा कमोडवर बसून लिहा. कमोडवर चांगलं सुचतं यांना. चांगलं रोमॅन्टिक सुचेल जा कमोडवर. असं ए तू कुठे चाललाय? वहिनी बोलल्या कमोडवर बसून. खाली बस. प्रत्येक गोष्टीवर वहिनी बोलली हे करते. शांत बस रे जरा. हसू नको रे पम्या. काय आहे हसण्यासारखं याच्यात? गप्प बसा. मला सांगितलंय कमोडवर बसायला. माझ्यासोबत येणार आहेस तू. जेटस्प्रेस माझा तू. हसू नको पम्या. प्रगल्भा सारखं सारखं प्रगल्भा बोलू नका मला. दुसऱ्या बाईचं कौतुक आहे तुम्हाला, घरच्या बाईचं कौतुक मला नाही. सगळं मी करते, रांना करते, उष्टी वाटते, मी सगळं करते आणि तुम्हाला काही पडलं. मी ऐकलं कधी भाऊजी मला बोलताना? ऐकलंय झोका द्या प्रसिद्धीला? ऐकलंय मला बोलताना? कधी बोलते का मी? माझा आवाज ऐकलाय का तुम्ही? घरामध्ये माणूस सारखा माझं नाव परत असतो
सांगू नव्हते मी माझ्या बाबांना सांगणार. सर प्रसिद्धी एकटीच हलते. गप्प बस ना जरा, युजलेस. पम्या 2 मिनिटं थांब. हॅलो, हॅलो. हा कोण? हा सर, हा बोलतोय. ते तुम्ही रोमॅन्टिक कोयता पाठवणार होता, ते पाठवलं नाही. रोमॅन्टिक कोयता. हा ते पाठवलं नाही तुम्ही अजून, पाठवा की सर ते. रोमॅन्टिक कोयता म्हणजे? हा ते मॅडमनी सांगितलं नाही तुम्ही रोमॅन्टिक कोयता लिहायची, ती पाठवा की लगेच लिहून. ए बाळा, कोण बोलतोयस तू? असिस्टंट आहे सर. कुठला असिस्टंट आहेस तू? तुमच्या सिरियलचं ते माझ्या नाव काय आहे ते. हिचा नवरा त्याची बायको. ऐक, तू पाठ कर, नाव पाठ कर, सिरियलचं नाव पाठ कर. हा आणि कोयता नसतं, कविता असतं, कळलं? मराठी भाषेवर तू कोयता फिरवतोयस आता. लोकांना शिकवणं बंद करा आधी. बघितलं, मी फोनवर बोलतोय, तिचं कान इकडे. ए हॅलो हॅलो, हा, ऐक सर, ऐक. तेवढं पाठवा की लवकर. ऐक ना, मी पाठवतो, मला तासभर दे, मी पाठवतो. हो सर, नाही हो काय ते डिरेक्टर सर डोक्यावर घेतलाय सेट त्यांनी. काय असं झालं? करू नका. आणि त्या कोणता घाबर तोंडे मॅडम माहिती का नाही, कोण? एक 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 मिनिट, कोण कुंदा घाबरतोंडे? हिरवीन आपली आपली हिरवीन. अहो ती नल्लीचा रोल करते ती. नलिनी नाही, नलिनी. मुळात मी जिच्यासाठी नलिनी हे पात्र लिहितोय, तिचं खरं नाव कुंदा घाबरतोंडे आहे. ते मॅडम म्हणजे कोणता घाबर तोंडे भेंडायला ते इथं लय काय काय झालंय तिला? ना कळतंय पर शिकते त्या सारख्या त्या म्हणल्या 10 मिनिटाच्या आत इथनं जाणार आहे मी, काय करायची 10 मिनिटाच्या आत करा. ऐक 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 हाता पाया पडून थांबवलंय त्यासनी. त्यांना म्हणलं तुम्ही थांबा, 5 मिनिटात लगेच कोयता मागवतो, पुढच्या 5 मिनिटात लगेच शूटिंग घालू आणि लगेच 10 मिनिटात सोडू देऊ तुम्हाला. ए बाबा ऐक ना. हा. मर तू, कोयता पाठवतो मी तुला. चल चल, ठेव फोन, ठेव, मी तेवढं, पाठवतो. लगेच पाठव बरं का? हा चल, 5 मिनिटात पाठवा. पम्या लिही पटकन रे बाबा काहीतरी. सर प्रसिद्धी थांबली आहे. मी हलवतो तिला, थांब. प्रसिद्धी हल ग बाई. काहीतरी काहीतरी लिही, त्याला लगेच पाहिजे कविता. काहीतरी तुला पण सुचत असेल तर बघ, कारण मला सुचत नाही आता. याला इकडे त्या प्रगल्भाची कटकट एवढी चालू असते ना, काही डोकं चालत नाही माझं. सर सर हा हा हा. काय लिहू सांगा सर. अरे मग असं का बोलतो रे, जसं काय सुचलंय तुला? हसू नको. युजलेस. सांग सर. ली 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 अल्लड वारा, अल्लड वारा, पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा, कपड्यांना इस्त्री करा. कपड्यांना इस्त्री करा. ते नको लिहूस. तू काय बावळट आहेस, पर्सनल आहे ना. बॅक स्पेस. कपड्यांना ते इस्त्री करा. करतोयस ते नको बोलूस. ऐक ऐक, हे प्रगल्भा, मला कविता लिहायची आहे, मी कपड्यांना इस्त्री नंतर करतो. कपडे सुकत नाहीत, इस्त्री करा पटापट. ऐक ना, मला एक काम आलेलं आहे, मला कविता लिहून द्यायची 5 मिनिटात. मी ती करू माणूस आहे का? नुसता. आयुष्यात कधी कामं करायची नाही, सगळी कामं मला करायला लागतात. अल्लड वारा पाऊस धारा, अल्लड वारा पाऊस धारा, अल्लड वारा पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा. नाही, अल्लड वारा पाऊस धारा. सर प्रसिद्धी आणि सूचना दोन्ही थांबले सर. थांब 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 थांब. सुचेल, मला सुचेल. अल्लड वारा पाऊस धारा. अल्लड वारा या ब्रँडच्या चड्ड्या नाही वापरायच्या. या ब्रँडच्या चड्ड्या. ए घपना. या ब्रँडच्या चड्ड्या वापरायच्या ना, आधीच सांगते. बावळट केवढ्या जाड चड्ड्या आहेत या, इथे सुकत नाहीत. केवढ्या जाड चड्ड्या आहेत या. अरे पण हा विषय इथे आहे का? बोंबलून बोंबलून माझा घसा सुकतो, तुमच्या चड्ड्या सुकत नाहीत. ए लिही ना बाबा, लिही. अल्लड वारा. मला तर लावतात तुम्हाला सगळं. जरा थांब ना प्रगल्भा. अल्लड वारा पाऊस धारा. गाडी कुठे लावली आहे? गाडी थांब ना. गाडी कुठे लावली आहे? लावली कुठेतरी. टिप्पी लावली असेल तुम्ही. शांत राहा. पावसाचं पाणी सायलेन्सर मध्ये घुसतं. माझ्या बाबांनी घेतली गाडी म्हणून सांगते तुम्हाला. मला काय हौस नाही आली, आधीच सांगून ठेवते. 2 मिनिट शांत बसशील? नको ना, थांब ना प्रगल्भा. ए, तू हे कर, अल्लड, तुला सुचतंय का काही? थांब. सुचलंय. अल्लड वारा पाऊस माझं उचल, पटकन उचल. हॅलो मम्मा. मी बोलतो आई. हॅलो. अल्लड वारा पाऊस धारा. हॅलो. हॅलो बाबू, ऐक ना. हा. बाहेर किती छान पाऊस पडतोय, माझा खूप मूड झालाय. चल ना भुट्टा खाऊया. हॅलो हॅलो बाबू. पाऊस थांबला. लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या गर्लफ्रेंडला मम्मा म्हणतोस तू? ममता नाव आहे, लाडाने ममा बोलतो. पाऊस पडतोय ना, तिचा मूड झालाय, तिला भट्टा खायचा. भुट्टा भुट्टा भट्टा नाही खात कोणी जगात.
भुट्टा असतो तो. सर प्रसिद्धी दचकते मध्ये. काही सुचलं नाही की ह्याच्यावर राग काढायचं त्याच्यावर राग काढायचं एवढं जमतं या माणसाला दुसरं काय जमलं आयुष्यामध्ये. लिही ना पटापट. अल्लड वारा पाऊस धारा लिही ना काहीतरी. अल्लड वारा पाऊस धारा. समी जाऊ. जा मर मर बाहेर जा मर. एक माणूस धड लिहू देत नाहीये मला. तुम्हाला येतं का पहिलं लिहायला ते बघा आधी. तू प्रगल्भा. 4 वेळा बदलतात तुमच्या स्क्रिप्ट ते नाही सांगत. मला सारखं बोलायचं नाही. मला बोलायचं नाही, मला पण 100 कामात आधी सांगून ठेवते. आज जा आणि 200 काम कर. कुमान कपडे नाही इस्त्री करा माझ्या. मी करेन. प्रसिद्धीला झोका दे नाही तर ती रडेल. तू आज जा. तू मला नाही सांगायचं प्रसिद्धी कोणाला. रडेल, तिला झोका द्या. तू बाहेर जा. सर उद्याचा कॉल टाइम. तत्परता तर बघ उद्याचा कॉल टाइम जसा इथे येऊन काम करतो. चल बाहेर हो. युजलेस ना का. मला गरज नाहीये तुमची. असिस्टंट म्हणून आले. ही एक कटकट करते. प्रसिद्धीला झोका द्या, उठू नका माझ्या नावाने. देतो मी प्रसिद्धीला झोका. मी इथे सुचत नाहीये मला 5 मिनिटात कविता द्यायची आहे. आणि मग लोक बोंबलतात लेखकांच्या नावाने की दर्जा कुठे आहे, दर्जा कुठे आहे. अरे कसा असेल दर्जा. एका लेखकाला लिहू देत नाहीत साधं हे. अल्लड वाराच्या पुढे गेलो नाहीये मी. हॅलो हा बोल रे. पशा बोल काय झालं. हा नवीन मालिका करतोयस. कुठली रे. कुठल्या चॅनलला. मला करायचंय त्या चॅनलला काम. हा नाही 2 मालिका आहेत माझ्या पण असिस्टंट आहे त्याला. हो नाही त्या काय स्क्रीन प्ले आणि डायलॉग सकाळी 11 पर्यंत होऊन जातं ते. हो हो मग मी लिहितो ना स्क्रीन प्ले डायलॉग. मी आत्ता भेटूया. हे पावसाचं मुर्दे पावसाचं काय. मी लगेच येतो. हा मला लिहायची आहे. येस मला ऐक. हां काय नाही तू जाऊ नको. एक काम कर मी तुझ्या घरी येतो. मला 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 एक नवीन मालिका करायची आहे. ठेवतो आलो. थांब. वा 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 सुरेख. अतिशय प्रगल्भ सादरीकरण ज्याला नक्कीच खूप प्रसिद्धी मिळेल. लय भारी लय भारी. प्रसादा फार सुंदर, फार मस्त लिहिलं होतं. ज्या प्रेक्षकांना BTS आवडतं ना, बिहाइंड द सीन्स, त्यांना हे स्किट फार आवडेल असं मला मनापासून वाटतं की एक लेखक ज्याचं फक्त लिखाण दुसऱ्यांच्या तोंडावाटे आपण ऐकतो. प्रत्यक्ष लेखकाचा चेहरा फार कमी वेळेला दिसतो कुठल्याही माध्यमामध्ये. तो काय काय भोगून काय काय सोसून ते सगळं कागदावर उतरत असतो. आणि खरं तर या सगळ्या क्रिएटिव्हिटीमधला सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात मोठा कोण असेल तर तो निर्विवादपणे लेखक आहे. पण तो अशा असंख्य घडामोडींमधनं प्रसंगांमधनं जात असतो आणि तरीसुद्धा वेळप्रसंगी मेंदू शाबूत ठेवून सजग राहून त्याला जे हवं ते तो लिहित असतो. त्यामुळे जगातल्या सगळ्या लेखकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. फार सहज साधं सोपं सादरीकरण होतं आणि त्यामुळे फार मजा आली त्याची. फायनली माणूस प्रसिद्धीसाठी आणि बाई प्रगल्भतेसाठी सगळं काही करत असतं. हेच खरं. मजा आली. मंडळी, हसत खेळत होणाऱ्या शिक्षणाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण हसत खेळत होणाऱ्या प्रेमामुळे नेमकं काय होतं हे आज आपण अनुभवणार आहोत. ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे कलांतर हास्यवीर. अगं बाई, बावळटास अंगावर काय पडतेस माझ्या. मला वाटलं पंखा पडला. सॉरी ते नेहमी तुम्ही केस पुसत येता ना. आज पहिल्यांदाच मी आले. मी नवीन आहे ना. अरे पण काय मॅन्डेटरी नाहीये स्किट मध्ये केस पुसलेच पाहिजेत असं काही. अशी कशी घरातल्या घरात पडतेस तू. अशी आले ना मी. तुम्ही बघत नव्हतात. मग मी अशी करत होते आणि मग असं करता अगं बावळटास का तू. सॉरी परत काय पडतेस तू. सॉरी तू कशी पडतेस हे मला बघायचं नव्हतं. त्यासाठी मी सोनी लो लावलं असतं. कळलं का तुला. घरातल्या घरात कशी पडतेस ग तू. काय आयुष्य म्हणलं की पडणं उठणं हे सगळं. चहा टाकात जाऊन. कसं बोलता हो माझ्याशी तुम्ही. कधीतरी नीट बोलून बघा माझ्याशी. ऐक लग्नाच्या पहिल्या रात्री तू मोगऱ्याचा गजरा माळला होतास.
त्याचे साईड इफेक्ट कुठे आहेत? मुलगा कुठे आहे आपला मुलगा? रणजित बद्दल बोलताय ओंकार न ग आ- रणजित कुठून आणला? ओंकारच म्हणायचं होतं फंबल झाला फक्त म्हणून रणजित. अगं ओंकारचा फंबल रणजित असं कसं होईल? ओंकारचा फंबल झालाच नाही पाहिजे खरं तर. ओंकार संपलं, रणजित 4 अक्षर. कसं हे शक्य? द्या ना काय छोटं अरे असं छोटं रणजित गोष्टींवर कसं नाव घेतेस तू मध्ये? छोट्या छोट्या बाबा गोष्टी- छोटी मला- गोष्ट. मला- आई आला- आई आला- बाबा ए, आई ए, बाबा ए, ए, झालं झालं आई झालं इथेच आहात. झालं. होई मिल गया सुरू झालं आपल्या घरात आता काय? हे थांब ना रे. अरे बसा तर बसा 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 बसून घ्या सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज आहे. आज आपल्या घरी कोणीतरी येणार आहे. पाहुणे येणार आहेत? काय? की तू बाप होणार आहेस? माझा मुलगा बाप होणार आहे. अगं नाही. तुम्ही आजोबा होणार आहात, मी आजी होणार आहे. आजी होणार आहे. पेळगावकरांच्या वॉचमनची खुर्ची पण बरी नसते ह्याच्यापेक्षा. हा कुठला जरा ऐक ना ग बाई, ऐक ना. तो काय म्हणतोय तू? त्याचं लग्न झालंय का मला सांग? नाही. मग तो बाप कसा होईल? आई. तो बाप नाही झाला तर मी आजोबा कसा होईल? तू आजी कशी होशील? ते स्वारगेट फादर होतात ना. तो हिरो नव्हता का झाला? त्याला 2-2 मुलं झाली स्वारगेटनी. सरोगेट असतं ते, सरोगेट. हिला स्वारगेटला सोड. जा अशी अशी करत जा स्वारगेटला. जा स्वारगेटला अशी अशी करत जा. कोणीतरी येणार अरे खरंच जाते. ओय, अरे. अरे आई कुठे चाललीस तू? स्वारगेटला. कशाला तू ये ना इथे. काय त्यांचं ऐकते असं? थांबा प्लीज, कोणी बोलू नका. नाही बोलणार. चुप बसत. अरे बोल. माझ्या आयुष्यात एक गोड घटना घडलेली आहे. ओहो. मी 1 वर्ष एका मुलीला डेट करतोय आणि आम्ही लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे शेवटी तू हॉटेलवाल्याच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलंस. चला घाला आता आयुष्यभर लुंगी घाला. डोस्याच्या भोक्यातून बघा एकमेकांना. अरे काय बोल झालं आयुष्यभर रुक्मिणी रुक्मिणी नाचा. अरे, दुसरं आयुष्यात नाही. सांबार प्या सांबार प्या. जाओ खाली कर. डोशातनं बघायला काय कोण तुम्ही? श्वास मधले हिरो एक डोशातनं बघताय. रुक्मिणी रुक्मिणी कुठे नेताय तुम्ही? ओव्हर थांबा हो करताय तुम्ही जरा. काहीतरी. काय बोलताय? अरे नाही, ती गेली वेगळी मुलगी आहे बाबा. वेगळी मुलगी आहे, वेगळी. अहो आम्ही ऑनलाईन डेट करतोय 1 वर्ष. काय झालं माहितीये बाबा, ऑनलाईन डबजी खेळताना ना माझी आणि तिची भेट झाली बरं. आणि मला मनात असं धस्सच झालं अगं बाई. आणि तिचा हेडशॉट बघून माझं हेड एकदम असं शॉर्टच झालं. तिचा अचूक नेम बघून ना बाबा माझा गेमच झाला. आणि तिचा तिचा पण सेमच झाला. ओ ओ लेडी सौमित्र इकडे इकडे इकडे. काय? डबजी म्हणजे काय? आ? एक मिनिट. हे काय उत्तर आहे? एक मिनिट. डबजी मला म्हणजे डबजी काय? नाही माहिती. नाही डबजी नाही माहिती. तो मारामारीचा गेम असतो ना डबजी. असं काय करता हो? म्हणजे एकटं एकटं पण खेळता येतं, पण टीम बरोबर खेळलं की अजून मज्जा येते. 2 प्लेयर 4 प्लेयर आपले 4 मित्र जमवून खेळलं ना की आपण मेलो, आपण नॉकआउट झालो तर कोणीतरी रिव्हाइव्ह करू शकतं आपल्या मित्रांमधलं आपल्याला. तर बेसिकली काय करायचं, आपण 4 जण आणि 96 इतर लोक एका प्लेनमध्ये बसतात आणि मग वरून ना लोकेशन बघायचं आणि मग अंदाज घेऊन तिथे उडी मारून लँड व्हायचा प्रयत्न करायचा आणि जरा जमिनीच्या जवळ आलं ना की पॅराशूट उघडायचं. जवळ आलं जमिनीच्या की पॅराशूट उघडून करेक्ट अँगल घेऊन लँड व्हायचं. टेरेसवर वगैरे लँड व्हायचं म्हणजे पटकन कोणाला दिसत नाही. आणि मग घराघरामध्ये जाऊन ना काय चाललंय? दूर दिसेल ना असं कोण? ते सगळं एक एक कलेक्ट करायचं. हेल्मेट्स म्हणा, गन्स म्हणा, आर्म्स अँड ॲम्युनिशन्स दिसतील तसे एक एक कलेक्ट करायचे आणि मग गन घेऊन जसे दिसतील तसे लोक ए उधर बंदा आहे, उधर बंदा आहे, तसे मार. असं करत करत मारायचं. बरं सर्कल छोटा झाला ना की पटकन झोपायचं आणि मग वाईट दिसतंय. क्रॉलिंग करत करत. माणसं दरवाजा बंद. अरे मूर्ख माणसं खाली हो, खाली हो. सर्कल छोटा आहे. आई मला रिवाईव्ह कर. मेला. आई मला रिवाईव्ह कर. थांब. आई मला हो रिवाईव्ह कर. थांब आले. आई मला रिवाईव्ह कर.
आई मला अरे revive जाऊ नको कर. ना, इथे ये ना, थांब ना जरा. आई मला हा, थांब. आई नॉर्थ ईस्ट 140 आई नॉर्थ ईस्ट 140 East 70, East 70. Watch out, watch out, watch out, watch out. विनार, गप्पा बस गप्पा बस गप्पा बसा जरा वा, 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 वा. इकडे तुला हे सगळं कसं माहिती येता जाता दिसतं ना. अरे कुठला येता जाता आहे हे हा कुठला चौक आहे जो मला लागतच नाही आयुष्यात ऐक बाळा एक लक्षात घे चौगुल्यांच्या घरात आजपर्यंत लव्ह मॅरेज केलेलं नाहीये कोणी मग घरात नको करूया ना, मंगल कार्य वगैरे भाड्याने घेऊ, तिथे करूया. ओ सर हीच बायको का देता नेहमी ओ सर ही बायको हे ओय बदला सर ओय ही बायको नकोय मला सिरीज आहे म्हणून फक्त, बाकी काय. शहाणपण नको करू मला नको सांगू सिरीज आहे म्हणून मला कळतंय तो लांबो तुला कळतंय का बाळा काय हे 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 असं नाही करून चालणार बाळा का नाही करून चालणार माझ्याकडे सगळी माहिती आहे तिची अरे नाही रे बाळा कोण आहे बाप कोण आई कोण तिचं काय सांगू खानदान तरी आहे? द्या. तुम्हालाच सगळं करायचं आहे मला तुम्हाला बोलायलाच द्यायचं असं नाही नाहीये बाळा आपलं चौगुले आहे तसं थांबा काय जरा. खानदान आहे काही शांत बसा. प्रॉब्लेम मी सगळी माहिती काढलेली सांग, आहे हा. ती ओळखीची मुलगी आहे तिचं नाव आहे चिमा हा. चिमा नाव आहे तिचं ती म्यानमारची आहे म्हणून तिचं नाव चिमा आहे मी इकडनं खेळायचो ती म्यानमार वरनं खेळायची हे बरं केलंस ना, पण हे म्हणजे कोकणातलीच असल्यामुळे पद्धती सारख्या असतील, मग तसं काही टेन्शन नाही, तिला घरच्या सारखंच वाटेल. एक मिनिट एक कोणी बोल नका सर होल्ड तुम्ही पण काही बोल नका सर म्यानमार कोकणात येतं नाही तर काय, महाडला जाताना तिकडे मागे स्टॉप घेताना भाज्या खायला, ते म्यानमार नाहीये. ते माणगाव आहे माणगाव बिंडोक 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 मागे. बिंडोक बिंडोक आहेस तू बिंडोक सॉरी इकडे चिडू नका ना तुम्ही. त्या म्यानमारच्या मुलीला सांग आल्या पावली म्यानमारला परत जा म्हणावं काही गरज नाहीये कळलं तिला सांगेल हे लव्ह मॅरेज वगैरे मला काही पटत नाहीये ते शक्य नाहीये बाबा अरे का पण गॅप देऊ नकोस खाशील फटकन मारू नका. नाही. बाबा तुम्हाला आठवत आहे कॉलेजच्या आयव्ही साठी मी तुमच्याकडनं 50,000 रुपये घेतले होते हो मी दिले होते महत्वाचं काम मी तुम्हाला फसवलंय फसवलंय म्हणजे मी चिमाशी ऑनलाईन म्यानमारी पद्धतीने गुळपुडा उरकून घेतलेला आहे गुळपुडा मला माहिती होतं तुम्ही विचारणार साखरपुड्याला त्यांच्यात गुळपुडा म्हणतात आणि डावरी म्हणून मी चिमाला 50,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत पाणी मला रे मला ओंक्या बघ काय केलं तुझ्या पोराने ओंक्या, अरे तू फक्त डावरी आहे म्हणून 50,000 दिलेस तिला. बिंडोका 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 काय होतंय, काय करताय? काय करू हिचं मी काय करू मी काय झालं? हिच्याऐवजी डोरफाने मी घेऊ का आयुष्यभर फिरू का डोक्यावर घेऊ मी बाबा काय झालं? अगं कळतंय का या पुराने काय केलंय काय? साखरपुडा केलाय साखरपुडा हा चौगुल्यांचा वंशाचा दिवा स्वतःची ज्योत घेऊन म्यानमारला काळं करायला गेलाय कळतंय का तुला अरे फ्रॉड असतात बाळा हे फ्रॉड असतात सगळे नाही बाबा नाही सध्या हे ना ऑनलाईन फ्रॉड निघालेले आहेत अहो ती हनी ट्रॅप करतात एखाद्या चांगल्या घरातला बावळट आणि असा मंद मुलगा दिसला ना हनी ट्रॅप करतात बाळा. पण मी नाहीये बावळट आणि मंद तुला तसं वाटतं ऐक बाळा ते सगळं ट्रॅप आहे त्या नादाला नको लागूस ऐक माझं बाबा ती ट्रॅप नाहीये ती खरी आहे आणि आज ती इथे येणार आहे हा कुठला डान्स आहे म्यानमारी डान्स आहे हा म्यानमारी डान्स आहे हो असा म्यानमारी डान्स असतो म्यानमारचं आधीचं नाव काय होतं काय? बर्मा मग हेलन कुठून आल्या बर्मावरून म्हणून तिने हेलनचा डान्स केला साधी अक्कल पण नाही वापरत तुम्ही अरे हे बाबा. असलं लॉजिक नाही लावता येत रे बाबा इकडे मी पुन्हा एकदा सांगतो फ्रॉड आहे ही फसवते तुला आणि ट्रॅप करते फ्रॉड आहे ती फ्रॉड बाळा हे काय हेच आहे ते नाचगे घुमा. काय म्हणाली नाही नाचग घुमा नाही चिमू सासरे बुवा म्यानमारी आहे ना ती जरा तिने डिले म्यानमारी म्हणून एवढं इलॉजिकल फंबल सासरी बुवाचं नाचरे घुमा बाबा ऐक ऐक बाबा बाबा एक तर तू तरी जा या घराबाहेर नाही तर मी तरी जाईन
बरं थांबा, बॅग भरून आणते तू. ही बघ म्हणजे मीच जायचं हे ठरलंय तुझं. ही माझी बायको काय करायचं हिचं हेच मला कळत नाहीये. बाई आई 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 सासरे बुवा हे सतत देणाऱ्याने देत राहावे, नको येऊस ग सांगा. सासरे बुवा तुम्ही ओंकीला एक पण शब्द बोलायचे नाही आहे म्यानमारी. त्याच्याशिवाय आता मला कोणी नाही आहे म्यानमारी. मी आपला आहे म्यानमारी. मी माझं सर्वस्व आहे म्यानमारी. चिमा अरे बिहारी ओए म्यानमार वरून 2 सेकंदात बिहारला आली आहे ती. अरे ही बिहारी कशी बोलते का तू? तर बिहार मध्ये राहिले आहे ना, मग 6 महिने तिथे शिकले आहे बिहारी. बिहारमध्ये कशी आली? मी पहिला म्यानमार मधून आले करत नेपाळ मध्ये आले, नंतर बिहार मध्ये आले, नंतर भारतामध्ये झाले मी. ज्या प्रदेशात गेली तिथला डान्स करून दाखवते. तू बायको नाही आणलीस, अख्खा इव्हेंट आणलायस. आताच्या हिला बाहेर काढ, बाहेर काढ हिला. एक मिनिट तुम्ही जरा अरे तू कशाला करतोय? अरे तू कशाला? गप्प बसा तुम्ही, एकदम गप्प बसा. अगं मला आवडली ती. अरे काय आवडली? गप्प बसा तुम्ही, तिथे बसा. अगं पण मी तुला सून म्हणून एक्सेप्ट करते. महिलांचे जंगी कुस्तीचे सामने आहेत. बाबा तिचं माझं सपान आहे. जाता जाता करतोय प्रमोशन, जाता जाता प्रमोशन करतोय. मारू नका माझ्या पोराला. अरे 2 वाक्य उरली आहे, स्किटची प्रमोशन करतो. तुम्ही तिकडे जाता का? करतो रे. अरे अगं थांब, अगं ती बिहारी आहे. ऐक गप्प बसावं, मला ती खूप आवडली आहे. माझ्या तोडीस तोड आहे ती. पोरी तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासाठी. तू अजिबात नाही काळजी करायची. आमच्याकडे ना सुनेचं स्वागत असं गोडाधोडाचं जेवण करून माप ओलांडून करतात. तुमच्याकडे कसं करतात सांग बरं? आमच्या मध्ये जे सासू मासते आहे ना, ते सगळे दागिने घेऊन येते आणि सुनेला सोन्याने नटवते आहे. आणि मी सून जो आहे बाहेर जाऊन सुरवेला नमस्कार करते आहे. अगं बाई, ते सुरवे नेमके गावाला गेलेत, मग काय करायचं? ही रद्दी पहिली भंगारात वेग. तुम्ही तिकडे बसा. गाई सुरवे म्हणजे वरचे सुरवे नाही ग, वरचा सूर्य देव देव. प्रथा बघ, सुंदर बघ, प्रथा बघ किती सुंदर आहे. असं सगळं दागिने घालायची, अशी भरभराट सूर्यासमोर घेऊन जायची, सूर्याला नमस्कार करायचा की एवढी भरभराट माझ्या अंगावर आहे तेवढीच भरभराट माझ्या नवीन घराचीही होऊ दे. आणि सूर्याचा प्रकाश जसा सोन्यावर पडला की आपल्या घरात भरभराट, सोन्याची चांदीची धनधान्य समृद्धी लाभ सगळं. नाही रे, फ्रॉड आहे रे सगळं, फ्रॉड आहे रे. हा बात आहे. मला खूप आवडली ही प्रथा. म्हणजे ती आपल्याच भल्याचा विचार करते शेवटी. मग? तू काळजी करू नकोस. हा तू इथे ये, तू इथे बस, ये. हा तू काळजी करू नकोस, मी सगळे दागिने घेऊन येते. आपण तुझ्या पद्धतीने सगळं करूया. असं नको तुम्ही करू. गप्प बसा जरा. घरचे दागिने आहेत ते. अंगठ्या बिंगठ्या काढ जरा. अरे आपल्या आले घरचे मी. दागिने. थांब गं, तू आले. अगे अंगठी नको का? ऐक माझं. चल आपण करून टाकूया प्रथा. हा? ए, घे ओंक्या. अगं ना, थांबा ना तुम्ही जरा. घे हा, ओंक्या घाल मदत. अरे नाही रे, ए घरचे दागिने आहेत रे ते, चौघल्यांचे दागिने आहेत रे. शाबास. हे बांगड्या वगैरे घाल. हा ते नमस्कार, सुरवेला नमस्कार करून ये जा. सुरवेला नमस्कार करून ये. नीट जा. लवकर ये गा. हा. आता या घराची भरभराट होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. ओंक्या मला वाटलं ना. चौगुले काका, चौगुले काका, चौगुले काका. काय रे? हो चौगुले काका. अरे आता त्या बाई गेल्या दागिने घातलेल्या गोल्डन वुमन, त्या तुमच्याकडे आल्या होत्या का? ए गोल्डन ह्युमन काय सुनबाई आहे माझी. रिलॅक्स, भाभी है तुम्हारी. हा अहो कुंडी फोडली त्यांनी सोसायटी मधली. कशी काय? एवढं मोठं सोलून घालून त्या अशा थांबल्या होत्या. इथून राईट न बाईक आली, कोणीतरी मास्क घातला होता, पटकन बाईकवर बसल्या आणि झपकन निघून गेल्या. आणि जाता जाता कुंडी फोडली त्यांनी. मग गेली रे गेली.
लंपास करून गेली दागिने सगळे, कळतंय का तुम्हाला? नाही हो म्यानमारच्या सूर्याला नमस्कार अरे म्यानमारचा काय वेगळा सूर्य आहे, डोंबिवलीचा वेगळा आहे. अरे गेली तुम्हाला तुझ्यामुळे झालंय नाही, सगळं, नाही, मला- तुझ्यामुळे झालंय हे सगळं. बाबा मला- आई जस्ट कीप क्वाइट. लेट मी बी फ्रँक. नो बेटा, बट आय जस्ट Just shut up. It might hurt you, but I will be honest with you right now. ओके. तुम्ही लुटले गेलेला आहात. लाज नाही वाटत ऍटिट्यूड मध्ये इंग्लिश बोलतोय? जोरदार टाळ्या. कहर परफॉर्मन्स, क्या बात. बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा. भन्नाट, मजा आली, खूप मजा आली. ईशा कहर आहेस तू, कहर. माझ्या एक लक्षात आलं, ईशा तू जेवढा परफॉर्मन्स एन्जॉय करतेस त्याच्या दुप्पट पटीने तू त्यातला डान्स एन्जॉय करते. हो ना? फार मजा येते त्यामुळे बघताना, खूप मजा आली. वनिता वेगळंच कॅरेक्टर होतं आणि मजा आली तुला पण बघताना. तुमच्या दोघींचा जो काही मधला पॅच होता, मधलं एक रेसलिंग, ते पण इंटरेस्टिंग होतं. सम्या भन्नाट, ओमकार मजा आली, खूप मजा आली. सई. कडक परफॉर्मन्स. ईशा सुपर क्लास एनर्जी होती आणि ओमकार तू ह्या रोलला किती न्याय देतोस हे मी कसं सांगू तुला कुठल्या शब्दात. फारच भारी करतोस वने. मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं कॅरेक्टर ह्या वेशभूषेत, पण तेही एक सरप्राईज होतं. समीरदा तुझ्या एनर्जीला, तुझ्या टायमिंगला हॅट्स ऑफ. मजा आली. थँक्यू. मंडळी, पालक शिक्षक मीटिंगमध्ये नेहमी विद्यार्थ्याचीच उलट तपासणी झाली पाहिजे असं काही नाही. कधी कधी ही वेळ पालकांवर सुद्धा येऊ शकते. चला तर बघूया आज नेमकं काय घडतंय ते. गुड मॉर्निंग बाई. गुड मॉर्निंग शिवाली. बाई, आज माझ्यासोबत माझी मम्मी पण आली आहे बुवा. अरे वा. हो ना. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. त्याचं काय बा, मला नोकरीमुळे तुम्हाला भेटताच आलं नाही कधी. मुन्नाच मुद्दाम आली बा तुम्हाला भेटून घेऊ म्हणलं. बरं. नाही माझे मिस्टर येतात बा. हो. नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? अरे ओळखलं म्हणजे तुम्हीच येता ना नेहमी भेटायला. काय पाटील, चॉकलेट आणलं की नाही? चॉकलेट. नेहमी येताना हे माझ्यासाठी चॉकलेट घेऊन येतात. पाटील, द्या की चॉकलेट. तुम्ही लिसडीसाठी चॉकलेट आणता? लिसाडी पासाडी काही बोलशील? चॉकलेटचं बोला. चॉकलेटचं काय मी त्या बाईला काल अरे हा हसू नका. सॉरी आठवलं, मला आठवलं त्या दिवशी काय आलं आता मॅडम आहे ना आपल्या शिवालीला शिकवता की नाही. अरे शिकवता तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे का नको आपण? काय चॉकलेट देणार का तुम्ही? नाही ना. अरे ते पोर्शन पूर्ण नाही करत तर पालक येऊन त्यांना रागवता की नाही. पण त्या जर पोर्शन पूर्ण करत असतील तर आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे का नको? त्यांनी पोर्शन कंप्लीट केला म्हणून त्यांचं कौतुक करून राहिले तुम्ही? नाही बाबा. मी सकाळी घरातलं सगळं काम करून ऑफिसला जाते, माय तर नाही कधी कौतुक केलं तुम्ही? करतो. मला साधं चॉकलेट पण नाही दिलं तुम्ही कधी. अय्या पप्पा. पप्पा, हं? तुम्ही मॅडमले तर आज गुड मॉर्निंग ब्युटीफुल पण नाही बोलले ना. देवाला राहून गेलाय. ब्युटीफुल आहे. आ? ही ब्युटीफुल आहे, मग मी कोण आहे? मी कोण आहे? मी त्यांना काय ब्युटीफुल म्हणायला जाऊ? हा? अरे हा हसू नका बरं. सॉरी, मला आठवलं ते 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 त्या दिवशी सकाळी भेटल्या होत्या मला, तर मी त्यांना म्हटलं गुड मॉर्निंग ब्युटीफुल. हा? शिकवता तुम्ही, ब्युटीफुल शिकवता तुम्ही असं बोल. तुमच्या खानदानात ब्युटीफुल शिकता? अरे नाही असू दे मिसेस पाटील, तुम्ही ना उगीच चिडताय तुमच्या नवऱ्यावर. खरं सांगू? हो का? हो हो हो, तुमचा नवरा खूप प्रेमळ आहे. आई हो तर. हा आणि तुमची तर खूप काळजी घेतो तुमचा नवरा. ए बाय. मध्यंतरी तुम्ही 3 महिने ICCU मध्ये ऍडमिट होता ना, तेव्हा खूप तुम्ही ऍडमिट होता ना मध्ये. मी ICCU मध्ये. ICCU मध्ये तुम्हीच मी ICCU.
मी आयसीसीत होती. नाही मी आयसीसीत होती. अहो जीव कासावीस झालेला. तुम्ही आता काही दिवसांच्या सोबती आहात असं म्हणताना रडले हो माझ्या समोर. तोंडाने ते बोलता का तुम्ही? नाही ना, मी काल तोंडाला लिंक ते बोलली. नाही पण नवस केला होता तुमच्यासाठी त्यांनी. अरे बापरे. ज्या दिवशी माझी बायको बरी होईल 4 सवाष्णी आणि एका कुमारिकेला जीव घालेन. अरे बाप- माझ्या 4 मैत्रिणींना आणि मी कुमारिका असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना 5 स्टार मध्ये नेलं पाटलांनी. नाही मॅडम, असं नव्हतं ते मॅडम. अबे नवस बोल्या. आय. काऊन नवस केला तुम्ही? अरे तू असे मध्ये मध्ये आजारी पडते ना, मध्येच म्हणते माय माल तरी होतं, माय माल तरी होतं. अबे मी काय आयसीसीत गेली का लगेच? अरे माय बाबू, तू हात लावू नका बरं. तू माझ्यापेक्षा वाईट कोण नाही मग. हो, शांत. तू आयसीसी मध्ये जाते काय, त्याच्यामध्ये जाऊ नये, तुला बरं वाटावं म्हणून मी हा नवाज बोलला होता. अहो, आता मला सांग, त्या जीवाला काही बरं वाईट झालं, मी कोणात तोंडकडे पाहू? ते मी पाहून घेईन, पण पोरीचं काय? पोरगी बिचारी, पोरकी नाव बिना मायचं लेकरू कशी बिल मला तुमचं. खरंय पण आता त्यांना बोलता येत नाहीये, पण त्यांचा शिवालीवरती प्रचंड जीव आहे. ऐक, खरंच कासावीस होतो त्यांचा जीव, तुटतो तिच्यासाठी. तिच्याहून जास्त प्रश्न तर हेच विचारतात मला. आ? प्रचंड जिज्ञासू जागरूक पालक आहेत अगदी. मराठी विषयाचा तर एवढा अभ्यास करतात ते, रात्री अपरात्री मेसेज करून मला डाऊट विचारतात. मागच्या आठवड्यात रात्री 1:30 वाजता 2 फोन आले होते. नाही मॅडम, नाही उचलले नाही, मी झोपले होते. तर मेसेज केला त्यांनी, मिठीतला मी पहिला की दुसरा, रिप्लाय ॲज सून ॲज पॉसिबल आणि 2 बदाम. रात्री 1:30 वाजता फोन करता तुम्ही? नाही मी रात्री 1:30ला काऊन फोन करता तुम्ही? हे का? म्हणजे ते, अरे हा, मी पोरीचा अभ्यास घेत होता ना. अबे आपली पोरगी तर 9 वाजता झोपून जाते ना. अहो, रात्री मला तिनं 8:30ला प्रश्न विचारला होता, मी 8:30ला अभ्यास घेत होता तिचावाला. मग मॅडम, अहो सांगावं यांले, हे मला नेहमी म्हणता की तुम्हाला पोरीची काही काळजी नाही, पोरीची काही लक्ष देता नाही. मॅडम, मी एक जागरूक पालक आहे. हो जागरूक पालक आहे. खरंच आहे. माझ्या पोरीनं रात्री 8:30ला प्रश्न विचारला. 8:30ला प्रश्न विचारला, मी म्हटलं चला मी झोपेत विसरून जाईन. मी ना शेवटी 1:30 वाजता न राहून तुम्हाला फोन केला. अजून काय लक्ष द्यायला पाहिजे मॅडम, सांगा बरं तुम्ही. नाही बरोबर आहे, मी बरोबर काय आहे करायला पाहिजे अजून? पाटील. बरोबर आहे पाटील तुमचं. मग सजग पालक म्हणून मी काय कर, सगळी काळजी घेतो मॅम. तुला अभ्यास घेऊन राहिले का हे? मग तू त्या घेत नाही का अभ्यास, सांग बरं. हा हा मॅडम, हा. मला पण शिकवतात ना पप्पा. सगळं समजावून सांगतात मला पप्पा. काय? म्हणजे मी ना पप्पाला प्रश्न सुद्धा विचारला होता की पप्पा मगर मिठी म्हणजे काय? तर पप्पांनी सांगितलं होतं, तुझी माय मला जी मारती त्याला मगर मिठी म्हणतात. अहो, काय बी नको बोलू. मिसेस पाटील असं वागू नका तुम्ही तुमच्या नवऱ्याशी. खरंच ते शिवालीच्या प्रेमापोटी हे सगळं करतायत. खरंच त्यांचा खूप जीव आहे त्यांच्या मुलीवर. नाही का हो पाटील? हा आहे ना, पोरीवर जीव आहे मला. नाही का, काय आहे, त्यांना जी इतर माहिती आहे ती सुद्धा ती मला फॉरवर्ड करत असतात. तुम्हाला सांगते, मागच्या आठवड्यात मला हा लेख पाठवला त्यांनी, 35 नंतरचे विवाह संबंध. ओ मॅडम, माझं लग्न नाही झालं ना, मला उपयोगी पडेल. आणि परवाच रात्री हा एक पाठवला, औरतों को मूछे वाली मर्द पसंद क्यों आते हैं, आणि स्वतःचा मिशीतला फोटो सुद्धा मला पाठवला. आकृतीचं स्पष्टीकरण त्यांनी मला दिलं याच्यामध्ये. मध्यंतरी त्यांनी मला सिनेमाची तिकीटही पाठवली, येणार का म्हणून. ऐ शिवाले, आ? चल तुला पप्पाचा पिक्चर दाखवते, चल. मॅडम, मी तुम्हाला उद्या सिनेमाची स्टोरी सांगते. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. सई, प्रिया, तुला बघून मला मेहुनाची आठवण झाली की एक अशी टीचर असते आणि म्हणजे काय करणार, आकर्षक असते ती. तर सगळ्यांना अवघड जात असेल तर पाटलांनाही अवघड जात असेल, मी समजू शकते. तर मजा आली. साधी सरळ सोपी कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती तितक्याच साधेपणाने आणि सुंदरपणे मांडली. थँक्यू गाईज, कीप इट अप.
मंडळी, ही हास्य बरसात अशीच चालू राहील. आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. पुढील भागात भेट होणारच आहे. आता मात्र तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया आणि सहकुटुंब हसूया.